संत गोरोबाबा यांची 709वी पुण्यतिथी। आज छत्रपती संभाजीनगरात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आज जवळजवळ आमचा कुंभार समाज बांधव 70-80 लाखाच्या आसपास आहे। आमचे महाराष्ट्र कुंभार समाज संघटनेमार्फत आम्ही कालच सर्व समाज बांधवांना विविध छोट्या मोठ्या संघटना ज्या आम्हाला जॉईन झालेल्या आहे सगळ्यांनाच आम्ही सांगितलेलं आहे की अतिशय धार्मिक कार्यक्रम घेत ही पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो। बरेच ठिकाणी कीर्तन आहे, धार्मिक कार्यक्रमाचे रेलचेल आहे। आजच छत्रपती संभाजीनगर 9 ते 10 कार्यक्रम आहे। संध्याकाळी महाप्रसाद, आरती, पूजन, कीर्तन असे विविध सामाजिक उपक्रम राबवून संत गोरोबा काकांना आज आपण अभिवादन करतो। खऱ्या अर्थानं कुंभार समाजाला ही फार मोठी देण दिलेली आहे की जे मातीतून आपण जे आकार देतो, मातीला आकार देतो, त्या आकाराच्या त्या संताच्या आम्ही म्हणजे पूर्वज आहोत याचं खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान वाटतो। आणि आम्ही इतर सर्व समाज बांधवांशी अतिशय एकरूपतेने सलगतेने राहतो। याचं कारण असं आहे, जशी गोरोबाबांना आम्हाला शिकवण दिली, ज्या मातीतून आम्ही छोट्या मूर्त्या घडवतो आणि त्या बाजारात जाऊन विविध समाज बांधव विकत घेऊन सर्व परिवाराबरोबर आपले सण उत्सव साजरा करतात, ही देण त्यांच्या रूपानं आम्हाला मिळाली। याच्या खऱ्या अर्थानं गोरोबाबाचा आम्ही ऋणी आहोत। आणि आज 709वी पुण्यतिथी अतिशय धार्मिक कार्यक्रम घेऊन राबवत आहोत, याचा खऱ्या असणं आम्हाला आनंद आहे। समाज बांधवांना काय आव्हान करतो? समाज बांधवांना तेच आवाहन करतो दरवर्षी की जे विविध क्षेत्रात काम करतात। आज आमचे समाज 20 वर्षा पहिले जर गेलं तर अतिशय शिक्षणापासून वंचित होता, पण जसं जसं पिढ्या जात गेल्या विविध समाज बांधव पुढे येत गेले, शिक्षणाचं स्वरूप वाढलं। आजही आम्हाला आनंद वाटतो की आमचे मोठे अधिकारी आहे, IPS आहे, मोठे मोठ्या पदावर आज कार्यरत करतात, तर खऱ्या अर्थानं आम्हाला याचा आनंद वाटतो। महत्त्वाची गोष्ट काय, जो समाज संत गोरोबा काकांनी घडवला, ज्या मातीतनं सगळेजण एवढ्या मूर्त्या तयार करतात, त्या मूर्त्या ज्या बनतात। मी नगरसेविका अर्चना नेकंठ, भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 20 च्या वतीने आज संत आद्यगुरू संत गोरोबा काका महाराज यांची आज 709वी पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त त्यांना अभिवादन करते आणि सर्व समाज बांधवांना पण अभिवादन करण्यासाठी सांगतो। धन्यवाद। पुण्यतिथी कार्यक्रम कुठं घेण्यात आला? आज पुण्यतिथीचे कार्यक्रम शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत, त्यामुळे सर्वच समाज बांधव त्यांना अभिवादन करतील। पुण्यतिथीनिमित्त आपण सगळे जमलो। ज्या गोरोबा काकांनी हा समाज घडवला तो इतका सुंदर समाज घडवलेला आहे की जो मातीतनं मूर्तींची निर्मिती करतो, म्हणजे ज्याला आपण नंतर देव म्हणून पूजतो, अशा मूर्ती घडवणारा समाज हा नक्कीच म्हणजे भारतासाठी खूप चांगलं कार्य करेल, पूर्ण देशासाठी, आणि काही चांगली निर्मिती करण्याचं काम जे मातीतनं करू शकतात ते लोकांमध्येही करतील अशा अपेक्षा ठेवतो। आणि या पुण्यतिथीनिमित्त मी गोरोबा काकांना अभिवादन करतो।